तर आज दुपारी 3 ते 3:15च्या सुमारास नितीश कुमार हे राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्यांचा राजीनामा राज्यपालांकडून स्वीकारला गेला की भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नेता निवड केली जाईल। संध्याकाळी 4च्या सुमारास ही निवड होण्याची अपेक्षा आहे। विधिमंडळ पक्षाने निवडलेला नेता हा लगेचच म्हणजेच तासाभरात सत्ता स्थापनेचा दावा करेल अशी ही माहिती मिळते आहे। भाजपकडून सम्राट चौधरी यांच्या नावाची सध्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून चर्चा होती आहे। पण मोदी आणि अमित शहांनी अनेकदा सरप्राईज देत नवख्या लोकांना मुख्यमंत्री बनवलंय। त्यामुळे बिहारचा नवा चौधरी कोण याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज ऐतिहासिक असा दिवस आहे बिहारच्या राजकारणातला। भाजपला पहिला मुख्यमंत्री या पदाचा चेहरा मिळणार आहे। त्यामुळे कोण मुख्यमंत्री असणार बिहारचा, काय चर्चा आहे? बिहारच्या राजकारणातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण आज नितीश पर्व हे बिहारच्या राजकीय पटलावरून अस्ताला जायला सुरुवात झाली असं आपण नक्की म्हणू शकतो। कारण गेली 20 वर्ष बिहार या राज्याचं राजकारण नितीश कुमारांच्या भोवती थेट फिरत होतं आणि नितीश कुमारच या राजकारणाचे केंद्रबिंदू होते। त्यापूर्वी सुद्धा 1994 पासून नितीश कुमार हे सलग सत्तास्थानी राहिले, परंतु गेले 20 वर्ष ज्या निर्विवादपणे नितीश कुमारांनी वेगवेगळ्या आघाड्या, वेगवेगळ्या सत्ता पक्षांसोबतच्या मैत्री आणि शत्रुत्व असं दोन्ही करत ज्या प्रकारच्या आघाड्यांचं गणित जुळवून ते कायम आपल्या मुख्यमंत्री पदावर राहिले होते, ते नितीश कुमार आता राज्यसभेवर आलेले आहेत आणि आज त्यांनी शेवटची मंत्रिमंडळ बैठकीची अध्यक्षता केलेली आहे। या बैठकीमध्ये नितीश कुमारांनी एक ग्रुप फोटो घेतला आणि त्याशिवाय त्यांनी सर्वांचे आभारही मानले की त्यांनी त्यांना साथ दिली। आज संध्याकाळी 4 वाजता एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेता निवडला जाईल। भारतीय जनता पक्षाचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बिहारमध्ये मुख्यमंत्री होणार आहे। बिहार हे असे एकमेव राज्य होते जिथे मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा असूनही भारतीय जनता पक्षाने जेडीयूकडेच म्हणजे नितीश कुमारांकडेच मुख्यमंत्रीपद ठेवलं होतं आणि आता जवळपास या सगळ्या मुख्यमंत्री पदाला 6 महिने होत आले आणि तेव्हाच नितीश कुमारांना बिहारमधून राज्यसभेवरती आणलं गेलेलं आहे आणि आता बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असणार आहे, जो देशाच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय। त्यामुळे उत्तरेतल्या राजकारणामधलं एक महत्त्वाचं राज्य असलेलं बिहार आणि त्या बिहारच्या राजकारणातील एक मोठा नेता आता दिल्लीमध्ये स्थिरावणार आहे। तर एक नवं नाव हे मुख्यमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहायला बसलेलं आपल्याला आज संध्याकाळपर्यंत माहिती पडेल। अगदी खरं तर सोमेश, भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव हे सध्या चर्चेत आहे, तुम्ही देखील तसं म्हणालात। परंतु खरं तर धक्कातंत्र वापरायची भाजपची सवय आहे। मोदी आणि अमित शहा हे अनेकदा सरप्राईज देतात। मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल याबद्दल काय चर्चा आहे? आता तरी सर्वाधिक चर्चा ही सम्राट चौधरी यांचीच आहे, कारण सम्राट चौधरी हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। परंतु निश्चितच जसं आपण म्हटलं त्यानुसार बिहारमध्ये एखादं नवं नाव देखील मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं जाऊ शकतं। शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे की ते निरीक्षक असणार आहेत आणि त्यांनी या संपूर्ण बैठकीत निरीक्षकाची भूमिका बजावायची आणि त्यांच्या निरीक्षणाखाली या नवा नेता निवडला जाणार आहे भारतीय जनता पक्षाचा। त्यामुळे आता ज्या पद्धतीने सध्या आपण पाहतोय की या संपूर्ण विधिमंडळ बैठकीच्या पूर्वी वेगवेगळी नावं कोणकोणती असू शकतात याविषयी सध्या चर्चा रंगलेल्या आहेत। परंतु सध्या जी माहिती आहे त्यानुसार सम्राट चौधरींचं नाव हे सर्वाधिक आघाडीवर आहे। भारतीय जनता पक्षाकडून भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेले 99% आणि भाजपकडून कोण असणार हे देखील निश्चितच शिवराज सिंग चौहान यांना शेवटच्या क्षणी कळेल दिल्लीतून असा अंदाज वर्तवला जातोय। ठीक आहे, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।